महादेवांचं पण मंदिर आहे इथं. आता मारतो थोडेसे सिटअप्स. या देवाला बरोबर काळजी असते, त्यांनी बरोबर इथं पाणी अवेलेबल होतं. तर आता साईडला यांचा फोटोशूट होत आहे. त्या गम्मे फ्रुटी पितोय एवढा. हे बघा मला काय दिसलं किती, म्हणजे काहीतरी आणलं यांनी, बदक आहे का काय तेच समजत नाही. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. तर काय म्हणतात सगळेजण, मी बोललो होतो ना की मंगळवारी एक सरप्राईज येणार आहे. तर तो सरप्राईज म्हणजे माझ्यासाठीच होता. तर त्याचं म्हणजे मी डेली रुटीन एक फॉलो करणार होतो. तर तो डेली रुटीन तुम्ही तर मिनी ते छोटे छोटे जे क्लिप गेले त्याच्यात तर तुम्ही बघितलं मी काय काय दाखवलं. तर तेच पूर्ण बघण्यासाठी एंडपर्यंत राहा. आणि आता सगळ्यात आधी करतोय देवपूजा. देवपूजा करूनच मी घराच्या बाहेर पडेल. त्यानंतर मग सायकलिंग नंतर आल्यावर जिम नंतर केले रुटीन स्टार्ट. तर फायनली मी करतो आता देवपूजाला सुरुवात. बदाम खाऊन आणि हिला घेऊन आता मी निघालो सायकलिंग करायला. पण सायकलिंग करायच्या अगोदर मी एक स्टँड घेतलं होतं. ते स्टँड आता तिथं सायकलला माउंट करतो. या सगळ्या स्टँड येते आणि त्यासोबत ही ग्रिप पण भेटलेली इथं लावायला. ही ग्रिप पण इथं पेस्ट करतो आता. तर काही अशा प्रकारे स्टँड झालेलं आहे. तर याला एक स्क्रू लागत होता, तो स्क्रू मी आणला आणि आता याला फिट करतो पूर्ण सायकलवरती. तर असे 2 स्क्रू निघाले, आता ते फिट करतो इथं. भाऊनी इतकी मेहनत घेतली ना माझ्याकडनं लावायला, बापरे मजाक नाही. आता चला निघतो, भरपूर टाईम झालेला आहे आणि मला नाही वाटत की हे असं एकदम क्लिअर बसलेलं आहे. तरी याला आल्यावर अजून एकदा फिट करावं लागेल. आता निघतं, सायकलिंगला खूप लेट झालं आहे, 7:30 झालेले आणि आता इथं लावतो माउंट आणि निघतो. तर फायनली मी निघालो आता सायकलिंग करायला. मी याच्यावर काबर नाही लावत आहे माहिती आहे का? कारण हे काही फिट नाही आहे. मी याला एकदा लावून बघितला तिथं आणि तो पडून जात होता म्हणून मी काढून घेतलं. हे इकडं आमच्या घराच्या साईडला एक पूर्ण मोठं ग्राउंड आहे. हे पहा एवढं मोठं ग्राउंड आमच्या घराजवळच. आता मला भरपूर लोक म्हणतील की तुझ्या घराजवळ ग्राउंड असून तू जिमला का जातो? मी जिमला याच्यासाठी जातो कारण इथं आहे ना डंबल वगैरे नाही आहे. तर जिमला डंबेल्स असतात. आणि आता करतोय पूर्ण सायकलिंग. ब्लॉक कमी करेल आणि सायकलिंग थोडी जास्त करेल. मी पूर्ण याच्यावरती पूर्ण फुल गिअर लोड केलेले आहे म्हणून सायकलला खूप दम लावावं लागतं मला चालवायला. पूर्ण गिअर लोड केल्यामुळे मला कसा लोड येतोय आणि हवा पण आहे ना जोराची, तर मग प्रेशर पण येतं आणि चांगलं वाटतंय सायकलिंग करायला. आता जवळपास मी 2 किलोमीटर बाहेर आलो आहे माझ्या गावाच्या. आता अजून जायचं आहे पुढे. जर कोणाला मला जॉईन करायचं असेल तर मी आज 75 डेज हार्ड चॅलेंज माझ्या टाईपमध्ये नवीन स्वतःसाठी डिझाईन केलेला आहे. जास्त हेवी पण नाही आहे आणि पचेला असाच आहे शरीराला. तर आता सगळ्यात आधी सायकलिंग, मग आता देवाचं दर्शन घेईल, दाखवतो तुम्हाला मंदिर. तर इथे गणपतींचं मंदिर आहे, इच्छापूर्ती मंदिर आहे, आमच्या चाळीसगावचं आहे. ज्याला जी इच्छा असेल ना त्यांनी मागवून घ्या. सायकल इथं लावली आणि हे राहिलं मंदिर, तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या. हे आमच्या चाळीसगावचं इच्छापूर्ती मंदिर. तुझ्या बापांना दाखवतो, जी विश आहे ती लवकर मागून घ्या. महादेवांचं पण मंदिर आहे लगेच. आता निघालो दर्शन घेऊन आणि बापांना बस एकच सांगितलं की हा ब्लॉग चांगला चालू दे आणि लोकांना पण जोडायची इच्छा होईल असं काहीतरी कॉन्टेंट येऊ दे देवा माझ्याकडनं, म्हणजे 75 डेज हार्ड चॅलेंजमध्ये. तर आता मला हे बघ एक मिनटं, पाण्याची टाकी दिसते का तिकडे? सायकल पण आहे हातात. आता तिकडे जायचं आहे, म्हणजे इथून आता जवळपास 4-5 किलोमीटर अजून जायचं आहे. तिकडे जाऊन मस्त मग आता व्यायाम वगैरे करेल आणि इथं उतरते म्हणून थोडीफार एवढी मेहनत करावी लागत आहे. पण मी आता गेअरमध्ये टाकतो आणि वापस चालू करतो. तर फायनली आला इथं आता हनुमानांचं मंदिर. आता दर्शन घेतो आणि मग या साईडला जातो, थोडासा वर्कआउट वगैरे करेल, डिप्स वगैरे. वरती पत्र आहे म्हणून खाली असं हे चालावं लागेल. जय बजरंगबली. मी माझ्या गावावरून खूप दूर आलेलो आहे
इकडं मस्त शांतता आहे आणि इकडं आता मस्त वर्कआउट करतो उन्हात, घाम गाळला पाहिजे. एका ठिकाणी लावतो आता सायकल आणि डिप्स वगैरे मारतो आता मस्त. फायनली मी माझ्या वर्कआउटच्या लोकेशन पोहोचलो आहे आता आणि ही माझी सायकल इथं पार्क करतो आता. इथं मस्त प्लेन जागा आहे, ते तिकडे हनुमानांचं मंदिर आहे आणि तिकडनं मी खूप दूरून आलेलो आहे. जवळपास माझ्या घरावरनं 8 किलोमीटर दूर आहे. म्हणजे 8 आणि 8 आता वापस जाईल तर 16 किलोमीटर रोजची सायकलिंग राहणार आहे माझी 75 डेज. आणि आता इथं करतो मस्त वर्कआउट आणि तुम्ही पण करा वर्कआउट असं मी तुम्हाला सजेस्ट करतो. हा कॉन्टेंट मी खास कर वर्कआउटसाठी बनवतो आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा, तुम्ही मला जॉईन होऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर, जर तुम्ही चाळीसगावमधनं आहेत तर. नाही तर मग तुम्ही तुमचे व्हिडिओज बनवा, मी माझ्या क्लिप्समध्ये त्यांना ॲड करेल आणि दोघे मिळून म्हणजे सगळे मिळून आपण आपली फॅमिली मोठी करू. तर बघा आता इथं पहिले जागा साफ करून घेतो थोडी हात वगैरे ठेवण्यासाठी. तर मी आता मारतोय डिप्स. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. माझा डिप्स तर आता 1 सेट झाला 15चा, आता अजून 2 सेट बाकी आहे. मी इथं आता मारतो थोडेसे सिटअप्स. तर आता पूर्ण झाले सेट, माझे 3 सेट झाले आणि आता हाय जम्प्स वगैरे घेतो. तर आता मी जसं आलो होतो ना घरून, आता तसंच वापस घरी जाईल. पण एक आहे, आता घरी जायचा ब्लॉग नाही दाखवू शकणार कारण येता येता माझा ब्लॉगिंगमध्येच टाईम जास्त गेला. आणि आता पूर्ण मेन सायकलिंग करता आता जायच्या टायमाला इथून आता मला वापस 8 किलोमीटर घरी जायचं आहे माझ्या. आणि आता घरी जाऊन तुम्हाला भेटतो. घरी जात होतो आणि हे बघा या बहिणीची चेन उतरून गेली होती आता, तर हे पूर्ण अटकून गेलं होतं इथं. आता याला वापस फिट केलं आहे, ते पूर्ण हात खराब झाले. आता घरी जातो, आता वापस हात वगैरे धुवून महिला बघावं लागेल, त्या डॉक्टरकडे वापस घेऊन जावं लागेल हिला आता. पण घरी जायच्या टायमाला मला हे भेटलं पाणी आणि माझे पूर्ण हात स्वच्छ झाले. या देवाला बरोबर काळजी असते, त्यांनी बरोबर इथं पाणी अवेलेबल होतं, माझे हात धुतले गेले. आता निघतो घरी. तर फायनली पोचलो आता घरी, हिला लावली, आता फ्रेश होतो. आता वाजले 9 आणि 9:30ला जातो जिमला. मी आता निघालो जिमला जायला, आता वाजले 9:30. फ्रेश वगैरे झालोय आणि आता जिमला जातो. तर आपल्या आता धन्नूला घेऊन चाललो. जिमला पोचलेलो आहे. इथं माझे पहिले ट्रेनर, आताचे ट्रेनर. तर आता मारू मस्त जिम. आज काय मारायचं आहे सर? बॅक बायसेप. आणि आपण काल काय मारलं होतं? चेस्ट ट्रायसेप ना? काल आम्ही चेस्ट ट्रायसेप मारलं होतं, आज बॅक बायसेप आहे. आता आम्ही मारतोय लॅट पुल डाऊन. सर घ्या व्हिडिओ घ्या. हे सर तिथं बिझी असले म्हणून आता ठेवतो कॅमेरा इथं. पडला असता आता. पडला का हो सर, तुम्ही बिझी माहिती आहे का? मी आता इथं याच्या मागे कॅमेरा ठेवला होता, खरं जर पडला तो. असं आहे का? पडला होता मोबाईल. हां, आता एक काम करा, इथून गणेश काउंटरला जा. गणेश काउंटर जवळ ट्रायपॉड भेटतो. अरे हाय तो ट्रायपॉड घरी पडलेला. ट्रायपॉड लावा तो बघतो आता उद्यापासून. नाही तो ट्रायपॉड तो फोडून टाकला मी. का बरं पडला? अरे त्याला दुसरा बनवला मी. ब्रेकअप वगैरे झाला नाही. तर आता बघतो उद्या काहीतरी जुगाड करायला पडेल. तर फायनली पूर्ण वर्कआउट कंप्लीट झाला आहे आणि आता मारतो थोडे ॲप्स आणि पोट दुखवायचा कार्यक्रम चालू करतो आता थोडासा. वर्कआउट आणि हे करायला इतकं गोड वाटतं ना, स्ट्रेचिंग. फायनली आता जिम झाली आणि चाललो आता घरी वापस. आता घरी जाऊन भेटतो तुमचे. घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललो एका मीटिंग आलं बाहेर. म्हणजे ती आमची जी पहिले ज्यांना रेग्युलर फॉलो करत असतील त्यांना माहिती की आम्ही एक कॉमेडी ग्रुप तयार केलेला होता. तर त्याचे लवकरच आम्ही शॉर्टचा जो कार्यक्रम आहे तो सुरू करू. म्हणजे बिहाइंड द सीन तुम्हाला बघायला भेटतील, पण त्याच्यात कॅमेरा दुसरा यूज होईल. फायनली माझी ही टोळी आलेली वापस, आमचा ग्रुप. काय म्हणता, किती दिवसानंतर ब्लॉगमध्ये आज तुम्ही सगळेजण? 15 दिवस आता इंटरनल चालू आहे कॉलेजचे, त्यामुळे काही येता येत नाही. तुम्ही हो? आम्ही चालू आहे, आमचं पण इंटरनल चालू आहे, पण आम्ही वेळात वेळ काढून आलो आहे. ओ बापरे, सगळे बिझी माणसं आहे. आता काही दिवसात तुमचा जो थांबण्याचा जे दिवस होता, आम्ही तुम्हाला बोर केलं, ते आता बोर होणार नाही. लवकरच तुमच्यासमोर आम्ही सादर करत आहोत कॉमेडी तात्याबाईस. ओनली तात्याबाई. ओ अरे सांगा कशावरती कॉन्टेंट बनवणार आहे?
हां, तर आता तुम्हाला अंदाज लागला असेल की आमचा येणारा जो व्हिडिओ आहे तो कशावर राहणार आहे. तर बघा पुढे आणि फॉलो करून टाका. मीटिंग वगैरे झाली आणि आता करतो जेवण आणि शॉर्टचा ब्लॉग एडिट करतो. शॉर्ट जो हिंदीमध्ये येणार आहे. मी तुम्हाला सांगतो पुढे की मी का म्हणतोय असं. तर करत होता आता ब्लॉग एडिट, पण म्हटलं आता गोपीकडे जाऊन येऊ आणि मला त्या हिंदीचे जे शॉर्ट व्हिडिओ बनवतोय ना मी, तर त्याच्यासाठी मला आता यूट्यूबचं बॅनर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आता गोपीला घेऊन येतो इकडे आणि मग वापस आता बॅनर बनवेल यूट्यूबचं. आणि ऊन खूप आहे ना, म्हणून असं काही गेटअप करावं लागतं आहे. एकदम ऊन आहे आमच्या गावाकडे. खूप दिवसानंतर आमच्या गोपी भाऊ आम्हाला काहीतरी आज पाचतोय स्मूदी. अरे का बेकार आहे रे हो, स्वतःसाठी स्टिंग आणि मला फ्रुटी. तुला काही बाय का बोल तू फक्त खिशात पैसे नाही तुझ्या असं म्हणशील नंतर. नाही, खरं पैसे उधार गेले. नुसता मजाक घेतो आपण. गोपी भाऊनी दिलेली फ्रुटी आता आम्ही एन्जॉय करतोय आणि स्टिंग एन्जॉय करताय. 20 रुपये 10 रुपये काही हरकत नाही, दिलं तसंही. त्या गम में फ्रुटी पितोय एवढा. विचार चालू आहे की ते बॅनर कसं बनवायचं. पाय रे भाऊ, काय बी विचारायचा आहे. तेवढा मास्टर शेफ बसलेला आहे आणि याला काय बी विचारायचं आहे. तर आता साईदादा यांचा फोटोशूट होत आहे. साईदांचा फोटोशूट म्हणजे आता बघण्यासारखं खूपच आहे, कारण की नवनवीन प्रकारे आपण आता सर्व एडिट करत आहे. काय हा आता ब्लॉगिंग करतोय थोडंफार. मला काही माहिती नव्हतं यांनी व्हिडिओ चालू केला. तर आता इथं आम्ही एक छत्री लावलेली आहे आणि इथे एक आपला कोणता याचा आहे रे आपला तो शूट, सांग बरं गोपी. बॅनरचा बॅनरचा कसा बरोबर ओळखलं. तर आता आम्ही फोटोशूट करतो आणि मग एडिट. फोटोशूट वगैरे झालेला आहे आणि आता आमचा गोपी भाऊ म्हणजे इथं आता पडदे वगैरे लागले ना, म्हणून एवढा काळा दिसतंय. फोटोशूट झाला आणि आमचे गोपी भाऊ आहे ना आता आमचं बॅनर बनवत आहे. तोपर्यंत मी माझ्या शॉर्ट मिनी ब्लॉगचं एडिटिंग करतो आणि त्याचं चॅनल पण बनवतो. तर फायनली माझं जे हे होतं ना यूट्यूबचं बॅनर ते क्रिएट झालेलं आहे. गोपी गेला घरी आणि मी आता हा व्लॉग एंड करतो, कारण हा मोठा होऊ शकतो असं मला वाटतंय. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि उद्या असाच अजून एक नवीन ब्लॉग येईल. तो पण 75 दिवस बघा मी टिकतो का नाही टिकतो. तर हे मला कमेंटमध्ये तुम्ही मोटिवेट करा की जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि तुमच्या लोकांमध्येही शेअर करा, जेणेकरून मलाही असं चांगलं वाटेल करायला. आय होप तुम्हाला आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. जस्ट असंच बाहेर गेलेलो होतो आणि हे बघा मला काय दिसलं इथं, किती म्हणजे काहीतरी आणलं यांनी, बदक आहे का काय तेच समजत नाही. पूर्ण जाळीमध्ये पॅक केले.